चालू आहे ते? काय चाललंय? एक मिनिट, मी तिला सांगत होतो की तिची पर्स उघडी राहिली आहे, मोबाईल बाहेर आहे, कोणीतरी घेऊन जाईल, तर ती किंचाळली माझ्यावरती. डॉक्टरांनी काही दिवस बाबांना रेस्ट घ्यायला लावली. बाबांच्या मदतीसाठी अर्चनाताई आणि तुषार भाऊजी आमच्या घरी आले आणि तिथूनच माझ्या आयुष्याच्या दुष्टचक्राला सुरुवात झाली. छळही मीच सहन करत होते आणि जाबही मलाच विचारला गेला. पण तुषार ते चांगला मुलगा आहे आणि तू त्याच्याबद्दल असं बोलतेस? तुम्हा सगळ्यांसमोर ते साळसूतपणाचा वाटतात. बघणाऱ्याला वाटेल की ते वडिलकीच्या नात्याने स्पर्श करतात. तसं नाहीये ग. पूजा, वाटेल ते बोललो कसं? हिला मदत करायची आपल्याला. आय मीन हिची केस घेतोय आपण. मॅडम विचित्र मुलगी आहे ही. आम्ही तपासासाठी गेलो होतो तेव्हा हिने याच्यावर सुद्धा असाच आरोप केला. काढलेस तुम्हाला इथे. पूजा पूजा अगं थांब पूजा. दादा 1-2 मिनिट हा, वेटिंगवर ठेवा. पूजा आता तू घरी जा. जावंच लागेल. दुसरं ठिकाण कुठे आहे मला जायला? अगं अशी निराश नको होऊस. अस्मिता मॅडम आहेत ना, त्या तुझी हेल्प नक्की करतील. त्या काय माझी हेल्प करणार? माझा काही प्रॉब्लेम आहे यावर त्यांचा विश्वासच नाहीये. त्याला कारण तुझी त्यांच्या सहकाऱ्यांसमोरची वागणूक आहे पूजा. तुमच्यात जे घडलं त्यावरून त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. पण तेव्हा तू कुठल्या सिच्युएशनमध्ये होतीस हे मला माहिती आहे. मी अस्मिता मॅडम आणि त्यांच्या माणसांना पटवून दिलं असतं, पण तू अशी रागाने निघून आलीस, त्यामुळे मलाही यावं लागलं ना. तू आता कोणाकडेही तक्रार करू नकोस. ते बघतील आणि काय करायचं ते ठरवतील. पण त्या कसं लक्ष घालतील यात? तू नको काळजी करू. मी आता तिथेच चालली आहे. तू आधी स्वतःला सांभाळ. काळजी घे. मी येऊ? दादा, जिथून आलो तिथे पुन्हा जायचं. प्राची म्हणाली स्वतःला सांभाळ. कसं सांभाळू स्वतःला? घरी जावंसच वाटत नाहीये. घरी गेल्यावर आधी तो तुषार असेलच टपून बसलेला. त्याची ती घाणेरडी नजर, लोकांच्या नकळत केलेले स्पर्श, सगळं पुन्हा सहन करावं लागणार आहे. आणि कोणाशी बोलले तरी कोणी नाही विश्वास ठेवणार माझ्यावर. काय करू मी? पूजा आणि तिच्या मैत्रिणीमध्ये नक्की काहीतरी शिस्त आहे. काय ते कळत नाही. कुणाची मदत घेत आहेत का? पूजा एकटी तर काहीच करू शकत नाही. ती तर भित्र कोकरू आहे. ही प्राचीच तिला भडकावत असणार माझ्या विरुद्ध. पण प्राची, लक्षात ठेव, तू शेर असलीस तर मी 1.25 शेर आहे. पूजा आली नाही का ग अजून? नाही ना. अगं कुठे आणि कधी गेले ती? काही खाता पिता न गेले पोर? अहो, घरात खायला तयार असलं ना तरी सुद्धा खात नाही ती. तुम्हाला सांगते, नक्की मैत्रिणी बरोबर बाहेर खात असणार. आणि मला तरी कुठे बाहेर जाते काही सांगून गेली नाही. अर्चू, तुला काही सांगितलं का ग तिने? तुलाच काही सांगत नाही तर मला काय सांगणार? आणि हल्ली तर अर्चू, तुला किती वेळा सांगितलंय की निदान हे जागे असताना तुम्ही. अगं आपसात काय बोलताय तुम्ही? मला सांगा ना कुठे गेले पोर? हो, गेली असेल जवळपास कुठेतरी. येईल ती, तुम्ही नका काळजी करू. बाबा, मी सोसायटीतल्या तिच्या मैत्रिणींना विचारून येते. तुम्ही काळजी नका करू, मी लगेच येते. अगं काय काळजी नका करू? वयात आलेली पोर म्हणजे बापाच्या जीवाला काय घोर असतो तुला काय माहित? म्हणे काळजी नका करू. अगं आजूबाजूला कशी माणसं वावरत असतात तुला माहित नाही बेटा. बाबा आलेच. तुम्ही नका हो काळजी करू. तुम्हाला त्रास होईल परत. तुम्ही विश्रांती घ्या, बघू. येईल ती, नका काळजी करू.
आता जे होईल ते अर्चना स्वतःच बघेल. अगं पूजा, पूजा काय होत? पूजा, ए पूजा, काय होत आहे? हा, काय होत आहे? काय तुला चक्कर आली म्हणून यांनी माणुसकी दाखवली तर त्यातही पाप दिसतंय तुला? काही अगं कसं सांगू मी तुला? काही एक सांगू नकोस मला. माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी. यांनी काहीही चांगलं केलं तर तेही वाईटच दिसतं तुला. अर्चना, नको रागवू सगळं. तिला टेन्शन असेल कसलं. हा, एवढं सगळं होऊनही तुम्ही तिचीच बाजू घेताय. तुम्हाला जा इथून म्हणायली ना ती. आता हिला चक्कर आली तरी पडू द्या इथेच. बघूही नका तिच्याकडे. आणि काय ग, घरात कोणालाही न सांगता कुठे गेली होतीस? बाबा तिकडे किती काळजी करतात माहिती? चला अर्चना, आता घरात गेलं आणखीन कोणाकडे याची तक्रार करू नकोस. ताई, ताई. पूजा, अगं होतीस कुठे इतका वेळ? निदान जाताना सांगून तरी जायचं ना. बाबा, तुम्ही कशाला उठलात? तुम्ही बसा बर. बसा. बाबा, पूजा आता यांच्या बरोबर बाहेरच होती. तुषाररावांबरोबर गेली होती ना, हे मला आधी सांगायचं. तुम्ही काळजीच केली नसती. बघ पूजा, घरातल्यांचा किती विश्वास आहे माझ्यावर. तुषार भाऊजी, तुम्हाला थोडा वेळ आहे का? अंजू वहिनी ते आत्ताच घरी आले. काही काम होतं का? तिला पासपोर्टच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं आणि मला पण माझ्या एका मीटिंगला जावंच लागणार आहे. म्हणून म्हटलं जर तुषार हिच्यासोबत गेला असता ना तर मला खरंच काही काळजी नसती राहील. हो ना, तुषार भाऊजींसारखा जंटलमॅन माणूस शोधून सापडणार नाही. वहिनी, मी 5 मिनिटात आलो. अरे पण तू थकलायस ना. अरे मग ठीक आहे, त्यात काय एवढं. आणि आपल्या माणसांसाठी वेळेवर नाही धावून जाणार तर काय उपयोग. खरंच, अहो जावई असून सुद्धा किती करतात ते या घरासाठी. सुनीता काकू, फक्त घरच्यांसाठीच असं नाही, सोसायटीमध्ये शेजारी पाजारी जो कोणी अडचणीत असेल ना त्या प्रत्येकासाठी तुषार धावून जातो. अगदी खरंय. तुषार, थँक्स अ लॉट. अंजली, तू तुषार बरोबर जा. निघतो मी. बाय तुषार. तुषार भाऊजी, मी पेपर्स घेऊन रिक्षा स्टँडवर येते. तुम्ही तिकडे मला भेटा. बर, आलोच मी. अर्चना, जेवणासाठी नाही थांबलात तुम्ही तरी चालेल. तुम्हाला माहिती आहे ना पासपोर्ट ऑफिस मध्ये किती वेळ जातो. बाबा, येताना औषध आणतो आणि तुमचं येतो आम्ही. नीट जा. हीच तर माझी ट्रिक आहे पूजा. कितीही मोह झाला तरी अंजली समोर मी सभ्यतेचा मुखवटा घालणार. एकदा तिने आणि तिच्या नवऱ्याने सर्टिफिकेट दिलं की मग तुझ्यावर कोणी विश्वास ठेवेलच कसा. अंजू वहिनी आता काय म्हणायला ऐकलंस ना? किती विश्वास आहे त्या दोघांचा यांच्यावर. सगळं जग यांना चांगलं समजते आणि तू एकटीच वाईट समजते. लाज वाटली पाहिजे तुला.
मी बाबांना सांगितलं तर ते विश्वास ठेवतील माझ्यावर. निदान मला पूर्ण खोटं तरी नाही ठरवणार, एक तरी संधी देतील. सांगू का बाबांना? पूजा, अगं या गोष्टी डोक्यातनं काढून टाक. त्या गोष्टींचा जर वभरा झाला ना तर तुझं लग्न ठरणार नाही, आईचा संसार उद्ध्वस्त होईल. आणि शिवाय जर बाबांना कळलं ना तर त्यांना परत अटॅक येईल. काय ग, काय झालं पूजा? नाही बाबा, काही नाही. मग तुझा चेहरा असा का? काही झालंय का? नाही बाबा. सहज आले होते. तुम्ही झोपा ना, आराम करा. देवा, बाबांना त्रास होईल त्यामुळे त्यांना काही सांगू शकत नाही, आणि जे चाललंय ते सहनही करू शकत नाही. आता तूच यातून मार्ग दाखव. प्राची, एक मैत्रीण म्हणून तुला पूजाबद्दल वाटणारी कळकळ मी समजू शकते, पण तू स्वतः कधी तुषारला पूजाला त्रास देताना पाहिलंस? नाही, पण मी असताना तो असं काही का करेल ना? तो पूजाला घरातच त्रास देतो, तेही घरातल्यांना कळू न देता. हो, पण त्याचं हे वागणं एक दोनदा ठीक आहे, प्रत्येक वेळेलाच कसं? आणि तो पूजाला त्रास देतो ही गोष्ट त्यांच्या घरातल्यापैकी कोणालाच कळत नाही. अहो, पूजा मला खोटं का सांगेल? त्यात तिचा काय फायदा? एक वेळेस बोलणं खोटं असू शकेल, पण डोळ्यातले अश्रू ते खोटे असतील का? खोटं बोलणारा खोटं रडूही शकतो प्राची. कदाचित तिला तुषार आवडत नसेल म्हणून मग त्याला बदनाम करण्यासाठी ती हे करत असेल, किंवा तिला एखादा मानसिक आजार असेल. हो, पण ते कन्फर्म व्हायला हवं ना. प्राची, तू तुषारला कोणत्या दुसऱ्या बाईकडे वाईट नजरेनं बघताना बघितले? म्हणजे सोसायटीत तशी कोणी तक्रार केली? नाही, उलट तुषारची सगळीकडे चांगली इमेज आहे. म्हणजे कदाचित पूजाचं तुषार बद्दलचं परसेप्शन चुकीचं असेल, किंवा मग हा तुषार खूप पोहोचलेला माणूस आहे. जनरली अशी विकृत माणसं त्यांच्या भावना कंट्रोल करू शकत नाही, पण काही काही माणसांकडे घरात एकांतात एक आणि बाहेर लोकांमध्ये एक असं वेगळं वेगळं वागण्याची कसब असते, आणि आपण पकडले जाणार नाही याची ती पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे सध्या तरी आपण काहीच गृहीत धरू शकत नाही. आतापर्यंत आपण अशा बऱ्याच केसेस पाहिल्या जेव्हा आपल्याला एक वाटत होतं पण सत्य काही वेगळंच होतं. त्यामुळे सध्या तरी पूजा सांगते त्यावर विश्वास ठेवून आपण तपासाला सुरुवात करू. हो मॅडम. आणि सॉरी, मगाशी आम्ही खूप जास्तच रिॲक्ट झालो, त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स गेला आणि ती निघून गेली. खरंच सॉरी. ऍक्च्युली मॅडम, आमच्या समोर जे काही घडलं त्यावरून आम्ही असं म्हणालो, पण आता आपल्याला न्यूट्रली विचार करायला हवा. तुषार जर का त्याच्या घरातल्यांचा त्याच्यावरती जो काही विश्वास आहे त्याचा फायदा घेऊन पूजाला त्रास देत असेल ना, तर आपण खरंच तिला मदत करू. आपला तपास वाया गेला तरी चालेल, पण या तुषारची कुंडली स्कॅन करायलाच हवी. गुड. मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. अस्मिता मॅडम, थँक्यू सो मच. अगं थँक्स काय. बंडू, से तुम्ही तिच्या मकरंद सोसायटीमध्ये जा आणि त्या तुषारवर लक्ष ठेवा. ओके. तुम्ही तिथे त्याच्यावर नजर ठेवून आहात हे कोणाला कळता का? मला फक्त पूजाला सांगायला हवं, नाहीतर गडबड. मॅडम, मी पूजाला फोन करून कळवते ना. हो, आणि फोन स्पीकरवर ठेवा.
त्याची बोल. पूजा, अस्मिता मॅडम आपल्याला मदत करायला तयार आहेत. हो पूजा, हे बघ झालं गेलं सगळं विसरून जा. आता मी आणि माझी टीम तुझ्या सोबत आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मला सांग, त्याने आज तुला त्रास दिला? हो, आज टेन्शनमुळे आणि पोटात काही नसल्यामुळे मला घराबाहेर चक्कर आली होती. बरोबर त्याच वेळी तो तुषार तिथे आला. मला सावरण्याच्या बहाण्याने पुन्हा त्याने मला स्पर्श केला. अर्चना ताई सुद्धा होती तिथे, पण तिला वाटलं की तो मला सावरतोय, मदत करतोय. पण काय होतं पूजा? ए पूजा, काय होतंय? सोड मला! जाय पण! पूजा, तुला चक्कर आली म्हणून यांनी माणुसकी दाखवली तर त्यातही पाप दिसतंय तुला? नाही अगं, कसं सांगू मी तुला? एक सांगू नकोस मला, माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी. नको रागवू सगळं, तिला टेन्शन असेल कसलं. एवढं सगळं होऊनही तुम्ही तिचीच बाजू घेताय. असं करून त्याने पुन्हा अर्चना ताईची सहानुभूती मिळवली आणि अशा प्रकारे वागून फक्त घरातल्यांच्याच नव्हे तर सोसायटीतल्या लोकांच्या नजरेतही तो हिरो ठरलाय. तुषारने सभ्यतेचा मुखवटा घातला असेल तर आपण लवकरच त्याचं खरं रूप जगासमोर आणू. बरं, एक माझे सहकारी सीड आणि बंडू तुझ्या सोसायटीत येणार, तुषारवर पाळत ठेवणार. पण तुषार आता घरी नाहीये. अंजली वहिनींना घेऊन तो त्यांच्या पासपोर्टच्या कामासाठी बाहेर गेलाय. कधी परत येईल माहित नाही, पण वेळ लागेल, वाट पाहू नका असं म्हणाला. ठीक आहे पूजा, हे बघ आम्ही तुला पुन्हा फोन करू. तू अजिबात काळजी करू नको, तुझा हा त्रास लवकरच संपेल. फक्त एक रिक्वेस्ट आहे, हे बघ आमच्यापासून काहीही लपवून ठेवू नकोस. मी आजही तुम्हाला सगळं खरं सांगितलंय आणि यापुढेही सांगेन. गुड. आता एक काम कर, तुझ्या मकरंद सोसायटीचा पत्ता आणि तुषारचा फोटो मला सेंड कर. पाठवते. थँक्यू मॅडम. सेठ बंडू, तुम्ही दोघं उद्या त्या मकरंद सोसायटीचं. मॅडम, या तुषारने अंजली वहिनी आणि त्यांच्या नवऱ्याचा एवढा विश्वास कसा काय मिळवला? मनाली, ही त्याची स्ट्रॅटेजी असू शकते. त्याची लबाडी आता आपण उघड करू, सोडायचंच नाही त्याला. पूजाचा मेसेज. फोटो. मी पाठवलेला तुषारचा फोटो मिळाला? हो मिळाला. मला बी मिळालं. मला नाही मिळाला. म्हणजे माझा नेट पॅक संपलाय ना, म्हणून. तरीच म्हटलं अजून हिने माती कशी नाही खाल्ली. सिद्धेश्वर, मनाली, मनाली, आपण केस संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. अशा वेळी आपण अलर्ट राहायला, एकमेकांशी कनेक्टेड राहायला. आज तुझा डेटा पॅक संप, उद्या टॉक टाइम संप. असं कसं झालंय? एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जर असं झालं तर ती चूक किती महागात पडेल आपल्याला. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळे, कुठल्याही केसवर जाण्याआधी आपापले डेटा पॅक, रोमिंग पॅक, SMS पॅक आणि टॉक टाइम रिचार्ज आहे की नाही याची खात्री करून घ्या. मॅडम, वेगवेगळे रिचार्ज करता करता नाकी नऊ येतात. त्यात ऑफर्स सतत बदलत असतात. मग कॉस्ट आणि व्हॅलिडिटी यामुळे खरंच गोंधळ होतो. मनाली, इट्स ओके. अगं, याच्यावरती माझ्याकडे एक बेस्ट सोल्युशन आहे. काय? वोडाफोन. सेठ, आपण वोडाफोनच वापरतोय. हो, वोडाफोन फ्लेक्सचा एक रिचार्ज करायचा, ज्यात डेटा, रोमिंग, व्हॉइस कॉल, SMS अशा मल्टिपल सर्व्हिसेसचे फायदे आपल्याला एकाच वेळेला घेता येतात. आणि मुळात आपण ही ऑफर आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे हवं तेव्हा हवं तितक्या वेळा वापरू शकतो. आणि हा प्लॅन किती वेळा वापरायचा, काय करायचं याच्याबद्दल काहीच लिमिट नाहीये. माझ्या दृष्टीने ही ऑफर खरंच खूप फ्लेक्झिबल. शिडराव,
हे बेस्ट आहे. हे म्हणजे असं झालं, हवं तेव्हा आकाशात, हवं तेव्हा पाण्यात आणि हवं तेव्हा जमिनीवर चालणाऱ्या प्राण्यासारखं बेस्ट आहे वोडाफोन रिचार्ज. हो, म्हणजे मला असं वाटतं की वोडाफोनने हा रिचार्ज माझ्यासाठीच बनवलाय. अरे नाही पण खरंच छान. म्हणजे फ्लेक्स रिचार्जमुळे वोडाफोन प्रीपेड आता खूप खूप सोपं. मग रिचार्ज करा आणि केस साठी रिचार्ज व्हा. हा मॅडम, नुसतं रिचार्ज नाही, वोडाफोन फ्लेक्स रिचार्ज. पूजाच्या घरचे आणि सोसायटीतले लोक काहीही समजत असतील, पण ती जे काही सांगते ते खरं मानून आम्ही तपासाला सुरुवात करणार आहोत. तो तुषार नक्की कसा आहे हे उद्या सीड आणि बंडू शोधून काढतीलच. पण खरं तर मी एका वेगळ्याच गोष्टीमुळे अस्वस्थ झाले. आजपर्यंत मला फोन करणारा तो माणूस फक्त बोलत होता. आज पहिल्यांदा त्याने बंडूवर हमला केलाय मला इशारा देण्यासाठी. सुदैवाने बंडूला काही झालं नाही, पण यापुढे त्याच्या तपासात माझ्या सहकार्यांना इन्व्हॉल्व करायचं की नाही त्याचा आता सिरियसली विचार करावा लागेल. आणि जर त्यांना इन्व्हॉल्व करायचं नसेल तर ते त्यांना कसं सांगायचं हा प्रश्नही आहेच. शिवाय एका अज्ञात इस्माने पाठवलेली ती चिठ्ठी, त्या चिठ्ठीबद्दल मी माझ्या सहकार्यांना अजून काहीच सांगितलेलं नाही. आणि जर माझ्या सहकार्यांना त्याच्या तपास कार्यात सहभागी करून घ्यायचं नसेल तर त्या चिठ्ठीबद्दल काही सांगताही येणार नाही. बंडू आवरलं का रे? हा झालं झालं. हो शिडराव, आवरा की लवकर, आपल्याला त्या तुषारच्या मागावर जायचं ना. हो मॅडम, तुम्ही जरा दम द्या. किती वेळ झाला आवरतो माणूस. ए दम काय द्या? तेवढा वेळ बाथरूम मध्ये तू होतास ना, मग आता मला घाई करायला कशाला सांगतोय? मला 10-15 मिनिटं लागतील. थांब जरा. 10-15 मिनिटं? एवढं शरीर तुमचं 2 तांब्यात बोललो. प्रॉब्लेम सीड, तुम्हाला जायचंय? तुम्ही दूध का घेतलं तास? मनालीची टर्न होती ना ती. अरे तिला काल रात्री थोडं फिवरिश वाटत होतं, अंग गरम आहे अजून थोडं, म्हणून तिला झोपू दिलं. प्लीज झोपू द्या हा तिला. मॅडम तुम्ही लाडावून ठेवले तिला म्हणून शेपरले म्हणी. असंच म्हणलास ना तू शिरराव? आवरा, जायचं आपल्याला. बहिणाबाईंची तब्येत बघूया काय झाली. म्हणा करा नका. अस्मिता, माझी पहिली चिठ्ठी तुला मिळाली असेलच. मी तुझ्यासमोर येऊ शकत नाही यामागे तसंच कारण आहे, ते मी तुला नंतर कळवीन. मला माहीत आहे तू फार मानी आहेस, पण मलाही स्वतःचा अभिमान आहे. माझी मदत तुला हवी असेल तर गॅलरीत ग्रीन कापड लावून ग्रीन सिग्नल दे, आणि नको असेल तर रेड कापड लावून रेड सिग्नल दे. रेड सिग्नल दिलास तर मी पुन्हा तुला कधीच कॉन्टॅक्ट करणार नाही. तुझा एक हितचिंतक. कोण असेल आणि माझ्यासमोर न येण्याचं कारण काय असेल? आणि ते कारण कळल्याशिवाय मी याला होकार किंवा नकार कसा देईन? अर्चना आणि आई बाहेर गेले. चांगला चान्स होता, पण हा म्हातारा आहे ना,
हा काही हलणार नाही आणि पूजा त्याच्याच जवळ बसली. आज अस्मिता मॅडमची माणसे याचा चांगला बंदोबस्त करतील. याचा हलकटपणा आता सगळ्यांना समजेल. पुन्हा हा मला त्रास नाही देऊ शकणार. आज एवढी बिनधास्त कशी बघतीये माझ्याकडे? काय प्रकार आहे? पूजा, अगं इथे काय बसलीस अभ्यास करायला? बाबा झोपलेत ना, त्रास होईल त्यांना. तुषारराव, अहो मला त्रास होत नाहीये. ती पुस्तक मनात वाचते ना. हो बरोबर आहे, पण मी तिचा अभ्यास घेणार होतो आता. माझा आवाज हा असा तुम्हाला त्रास झाला असता ना, म्हणून नाही. पूजा, आपला त्या दिवशीचा चॅप्टर बाकी आहे. चल आपण बाहेरच्या खोलीत बसूया. हो, आई आणि ताई आल्यावर जाऊया बाहेर अभ्यासाला. आज वेगळाच कॉन्फिडन्स आला हिच्यामध्ये. हिच्या मनात नक्की काहीतरी शिस्त आहे. भानगड काय आहे? हा काका, अस्मिता बोलते. आज दूध द्यायला कोण आलं होतं? नेहमीचा मुलगा नव्हता का? नाही नाही, दूध खराब नाही आहे. जरा त्याला फोन देता प्लीज. रामू, मला सांग, आज जेव्हा तू घरी दूध द्यायला आलास तेव्हा तुझ्या आजूबाजूला पुढे मागे कोणी होतं? कोणी सोसायटीतलं किंवा कोणी अनोळखी व्यक्ती, कोणी ओळखीचं कोणीही होतं? नाही. बरं, तुला मला द्यायला कोणी चिठ्ठी दिली होती का? काही पत्र वगैरे? नाही. ठीक आहे. नाही नाही, काही नाही. एक काम कर फक्त. मी तुला हे सगळं विचारलं हे प्लीज कोणालाही सांगू नकोस. हां प्लीज. हो. कोण असेल हा? कधी येऊन गेला असेल? मी याला ग्रीन सिग्नल देऊ की रे? मॅडम, मॅडम आम्ही दोघं निघतोय. त्या प्राचीला घेऊन आम्ही पूजाच्या सोसायटीत जातो. ठीक आहे. तशी काल तिला आयडिया दिली आहे, पण तरी तुम्ही जाण्याआधी पुन्हा एकदा तिला अंदाज द्या. हां, शिडरा फोन करतो. हा पूजा, सीड बोलतोय. हा बोला. बाबा जरा झोपले होते ना, म्हणून बाहेर आले. हा, इट्स ओके. बरं, आम्ही पोचतोय तिकडे. तुषार घरीच आहे ना? एक मिनिट. हा, नाही, आता दिसत नाहीये इथे कुठे. मी दिसत नाहीये असं ही पूजा सांगतेय कोणाला? दिसत नाहीये म्हणजे कालच्या सारखा बाहेर गेला की काय? नाही, आता होता इथे तो. असेल इथेच कुठेतरी. मला म्हणाला होता की आज कुठे बाहेर जाणार नाही मी, तुझा अभ्यास घेईन म्हणून. काय? तो तुझा अभ्यास घेणार आहे? त्याला सांग आम्ही येतोय त्याची शाळा घ्यायला. बरं, एनिवे आम्ही पोचतोय तिकडे. तू काळजी नको करूस. मी पोचल्यानंतर तुला मेसेज करतो. मग तू मैत्रिणीकडे जातेस असं घरी सांग आणि बाहेर पड. चालेल, मी मैत्रिणीकडे जाते असं सांगते घरी.
तुम्ही या, मग तुम्हालाच कळेल की तो कसा आहे ते. बाय. ही जास्त शहाणी झालेली दिसते. माझ्यासाठी फिल्डिंग लावते. हिला धडा शिकवायलाच हवा. मॅडम, तुषार घरीच आहे. आम्ही पूजाला त्याच्याशी मोकळेपणाने वागायला सांगतो, म्हणजे तो बेसावध राहील. आणि तिथे गेल्यानंतर काय घडतंय हे तुम्हाला कळवतो. ऑल द बेस्ट अँड टेक केअर. चल. याला मी होकाराचा ग्रीन सिग्नल दिला तर त्याची अज्ञात राहण्याची अट मान्य केल्यासारखी होईल. मग हा कोण आहे हे गूढच रे. आणि जर या चिठ्ठीला इग्नोर करून कुठलाच सिग्नल दिला नाही किंवा रेड सिग्नल दिला तर कदाचित त्याच्यापर्यंत पोहोचवेल असा एक मार्ग कायमचा बंद होईल. काय करू मी? पूजा, मी बाबांचे रिपोर्ट्स आणायला जाते. आई बाहेर गेली. तू त्यांच्याकडे लक्ष दे आणि उगाच इकडे तिकडे बाहेर फिरत बसू नको. ताई, मी म्हटलं होतं ना तुला, मला मैत्रिणीला भेटायला बाहेर जायचं. तू थांब ना घरी, मी आणते रिपोर्ट्स. हे बघ, फक्त रिपोर्ट्स आणायचे नाहीये. मला डॉक्टरांशी बोलायचंय आणि शिवाय मार्केटमध्ये काम. तुझी मैत्रीण घरी नाही येऊ शकत का? तुलाच जायला पाहिजे का बाहेर? अर्चना, जाऊ देत तिला बाहेर. हे बघ, काही विषय असे असतात जे घरच्यांसमोर बोलायचे नसतात. तुम्ही नेहमी तिचीच वकिली करा. आणि काय ग, घरात न बोलण्यासारखं काय असतं? अर्चना प्लीज, तू सुद्धा कधीतरी या वयाची होतीसच ना. या वयात मुलं मुलींना त्यांची स्पेस देणं गरजेचं असतं. जाऊ देत तिला. आणि बाबांची काळजी करू नकोस, मी लक्ष देईन त्यांच्याकडे. बरं. बाबा, गोळ्या घ्यायची वेळ झाली. उठाय. हो हो. तुषारराव, खरं सांगू का, तुमच्या एवढा चांगला जावई जगातल्या कुठल्याही माणसाला मिळणार नाही हो. काय बोलताय बाबा तुम्ही? म्हणजे ना, हे असं बोलून मला परक करून टाकता. मी फक्त माझं कर्तव्य केलं. तुम्हाला लवकर बरं व्हायचंय आणि त्यासाठी मीच प्रयत्न करेन. मी ठणठणीत बरे व्हायला पाहिजे. पूजाचं लग्न लावून द्यायचंय की नाही आपल्याला? बाबांना झोप लागली तर तुषार परत मला त्रास देईल. देवा, अस्मिता मॅडमची माणसं लवकर येऊ दे, म्हणजे माझी तुषारपासून सुटका तरी होईल. आता मीच बघतो काय ते.
म्हणजे स्थळ वगैरे मी बघ बरं का, नाहीतर तुम्ही म्हणाल तूच करतो काय आता दुसऱ्या मुलीशी लग्न. बाबा मी जरा बाहेर जाऊन येते. अगं बेटा आत्ता कुठे जातेस? बाबा जाऊ देत. जा 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 बिंदास जा, मी आहे बाबांसोबत. बाबा भाल्या काकांची औषधं माझ्याकडेच राहिले, मी पटकन देऊन येऊ का? तुम्ही आराम करा हा तोपर्यंत. हो लगेच. हो हो. आपण आज जाऊयात का? नाही नको, तुषारला आपण दिसू शकतो म्हणून नको. तिलाच येऊ दे बाहेर. कोण आहे तू? अगं मी कोणी असेन ग? ए सोड! कसा सोड? अरे सोड! अगं सोड म्हणते ना! अगं ओरडू काही माझी जागा. अरे सोड! अगं सोड म्हणते ना! अगं ओरडू. तुला काही झालं नाही ना पूजा? हा कोण आहे, काय झालं? हा काय? पूजा पूजा तू आज जा. तुझ्या अगं कोण होता तो गुंड? माहित नाही. दिवसा ढवळ्या सोसायटीत येऊन मुलींची छेड काढतात. काय दिवस आलेत. तुषार होता म्हणून बरं झालं. शिडराव, आपण या तुषार बद्दल ऐकलं काय होतं आणि दिसलं काय? हो ना, आता हिरो निघाला. हो मी पण कन्फ्यूज आहे. तुषार तुम्हाला लागलं नाही ना तुषार भाऊजी? नाही वहिनी, मी बरं आहे. खरंच पण आज तू होतास म्हणून तुझ्यावरचं संकट टळलं. तुझ्यासारखा धाडसी मुलगा आमच्या सोसायटीत राहतो याचा अभिमान वाटतो मला. नाही भाल्या काका, तो सापडायला पाहिजे. नाहीतर आता पुन्हा नवीन मुलीला छेडायला मोकळा झाला. तो निसटला हातात ना. पुन्हा सापडला ना, सोडणार नाही मी त्याला. आता काय झालं पूजा? बाबा काही नाही झालं मला. अगं मग तू ओरडलीस का? अहो काका, एक गुंड हिला छेडत होता, पण तुषार भाऊजींनी त्याला मारलं आणि हिला वाचवलं. अनंता, आता सुनीता वहिनी आल्या ना की एकदा तुषारची दृष्ट काढून घे. अरे तुझा जावई म्हणजे हिरा आहे, हिरा. अरे तुषारचा पराक्रम हा सगळ्या जगाला कळायला हवा. हो ना, असा माणूस आपल्या सोसायटीत राहतो हे आपलं भाग्यच आहे. भाल्या काका, अंजली वहिनी, तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय हो माझं. जास्त? अरे कमी म्हण हवं तर. अहो पण मी इतकं कौतुक करण्यासारखं खरंच काही केलेलं नाही. तुषाररावांचा हाच तर मोठेपणा आहे ना. जे करतात ते बोलून दाखवत नाहीत. ते हे भलतच झालं. ज्याला आपण विलन म्हणून पकडायला आलतो तो हिरो ठरला. आता कसला तपास करायचा आपण? काय नाही, जे पाहिले ते मॅडमला जाऊन सांगतो. चल. या.
मी पूर्ण होकारही नाही दिला आणि नकारही नाही दिला, पण होकारात बदलू शकतो असा येलो सिग्नल दिला. आता चेंडू त्याच्या कोर्टात आहे. बघूया आता तो काय करतो.